बघितलं आणि देवाकडे पाहिलं तर देवाची मान खाली झुकलेली होती. तुकोबाराय विचारतात, देवा दरवेळी आलो तर काही ना काहीतरी बोलत असता, मान का झुकली गेली? तुकोबा 8वी पिढी आहे तुमची, एवढं भजन करता, एवढं नामचिंतन करता, तुमचं ते पुण्य आणि एवढं ओझं माझ्या डोक्यावरती झालंय की त्या ओझानं मान खाली झुकली गेली. मग काहीतरी मागावं लागेल तेव्हा ओझं हलकं होईल. नाही देवा नाही मागू शकत, काही मागणे ह्या आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असे किंवा माझ्या वडिलाची मिरासी गा, देवा तुझी चरणसेवा साधावया किंवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. भगवान नाही मागू शकत देवा, तुकोबा काहीतरी मागावं लागेल. नाही मागू शकत देवा, नाही तुकोबा काहीतरी मागावं लागेल. मग भगवान परमात्माची एक इच्छा पूर्ण करायची. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही म्हणती काही मागा आणि हेची देगा पांडुरंगा. देवाला थोडं बरं वाटलं, हेची देगापर्यंत तरी आले, पण हेची देगा म्हणजे तरी काय? अभंगाच्या पहिल्या चरणात टाळी वाजवायला काही पैसे लागतात का तुम्हाला? चार्जिंग झाली सगळ्याची? चार्जिंग पंगत चालू आहे का दादा? सोमनाथ दादा चार्जिंग झाली सगळ्याची? काऊन बॅटरी उतरल्या अशा तुमच्या? टाळी वाजवायची. तुम्हाला का पैसे मागितले का? आम्ही पैसे ठरवलेत अगोदर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला, फक्त टाळी वाजवायची. बरं वाटतं जरा त्यांना. एवढ्या अंतःकरणातून म्हणते, एवढं सोपं वाटलं तुम्हाला इथे येऊन बोलायचं? हो बाबा, ज्यांनी केलं त्यांनाच माहिती काय असतं नेमकं. फक्त टाळी वाजवण्याचं काम करत जा, कारण भगवान परमात्मा कायम त्यांची सेवा करून घेण्यासाठी व्यतिरिक्त माणसाला निवडत नाहीत. पहा, सर्वसाधारण माणसाला निवडत नाहीत. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्माविषयी श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम आहे, देव त्याला निवडतात. आता बऱ्याच जणांना वाटतं आमच्या नातवाने कीर्तन करावं, बऱ्याच जणांना वाटतं असा टाळ वाजवायला पाहिजे, कोणाला वाटतं या छोट्या दादाकडे पाहून मृदंग वाजवला पाहिजे. पण सगळेच होतात का? बोला ना, तुमचं जातं शिकायला आणि 3 दिवसात पाखवाज येऊन घरी येतं. मला सांगायचं काय तुम्हाला? भगवान परमात्मा त्यासाठी सांगतात, लाखों में किसी को चुनते हैं, अंदर के आवाज को सुनते हैं, बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर, नयो जीवन बर्बाद कर, प्रभु सुन कर देर न लाएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. म्हणून या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवण्याचं तुमचं कर्तव्य आहे. असो, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माकडे मागणं मागतात, हे चिदान देगा देवा, दान द्या कोणतं तुझा विसरण व्हावा. आता मागण्याची पद्धत आहे, माणसाचं मागणं कायम स्वार्थी असतं. जे कायम मागत राहतो तो मनुष्य, जे कधीच मागत नाही ते संत, पण जे मागत नाही त्याला सुद्धा मागण्याची अपेक्षा करतात तो भगवंत. भगवान परमात्मा प्रत्येक जे मागत नाही त्याला म्हणतात मागा, आणि आपली देव कधी म्हणत नाही आपल्याला मागा, पण तरी सुद्धा मागण्याच्या अगोदर यादी तयार असते. देवा हे पाहिजे ते पाहिजे. बरं मागता तरी काय तुम्ही?
वाढावी संतान गृही व्हावे धनदान. तेच मागतो की नाही? मुलगा पाहिजे, गाडी पाहिजे, जमीन पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, 2 एकर जमीन पाहिजे, शेजाऱ्याचं सगळं विकलं पाहिजे, त्याचं वाटोळं, असं मागणं आहे आपलं देवाला. खरंय का महिला मंडळ? मला सांगायचं काय तुम्हाला, जगाच्या मालकाकडे नक्कीच मागावं, पण काय मागावं हे समजलं पाहिजे. पहा, मुलगा मागा, पण कसा? पुत्र दे ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक. जगाच्या मालकाला त्या लेकराचा आनंद झाला पाहिजे, असं लेकरू जन्माला आलं पाहिजे. आताची पोरं पहा तुम्ही, अगोदर गावाला ताण देतात, नंतर घराला. एकदा का आई वडील बेजार झाले, त्यांनाच वाटतं या कार्टेने कशाला जन्म घेतला असेल तर घेऊ. खरंय की नाही सांगा मला तुम्ही? चांगल्या विचाराचे लेकर सगळ्याच ठिकाणी जन्माला येतात असं अजिबात नाही. त्या अगोदर चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येण्यासाठी सुशिरो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. कुळाचं, आईचं, वडिलांचं, अगदी आजोबाचं, पंजोबाचं पुण्य लागतं, तेव्हा चांगले लेकरं जन्माला येतात. ज्यानं उष्ट्या हातानं कधी कावळाच हाणला नाही, त्याच्या पोटी कसा चांगला लेकरू जन्माला येईल सांगा मला तुम्ही? काय काय करामती असतात गावात. पहा, घरी जर बल्ब गेला, घरचा बल्ब बंद पडलेला मंदिरात आणून लावताना घेतला घेऊन जातं. काही काही करामती, कोणाचा 10वा खाईल, 13वा खाईल, वर्ष श्राद्ध खाईल. एक तर म्हातारं प्रत्येक गावात जायचं, 10वा 13वा लग्न असेल सगळं खायचं, 10व्याचं स्वतः खायचं आणि बायकोसाठी घरी खिशात घालून घरी घेऊन यायचं. असे माणसं नसतील पाहिले कधी तुम्ही? पट्टी द्यायला माग 100 रुपये देतील, पहिल्यात सगळ्यात अगोदर हिशोब विचारले ते. मला सांगायचं एकच तुम्हाला, माणसानं चांगल्या कार्यात कधीच आडवं पडलं नाही पाहिजे. आपण म्हणतो कधी कधी मांजर जर आडवी गेली तर काय होतं? अपशकुन होतो, बरोबर? मांजर आडवी गेल्यावर, बरोबर आहे का? आणि एखादी गाय आडवी गेली तर शुभ शकून, बरोबर? मुंगूस आडवं गेलं तर, एखादी महिला जर पाण्याचा भांडा आडवा घेऊन गेली तर. मी तर कधी कधी म्हणत असते, महाराज सांगता सांगता, एखाद्या टायमाला मांजर आडवी गेली तरी बरी, ती बिचारी जाणार तरी कुठं? जाणारच तिच्या मार्गाने चालली. मांजर आडवी गेलेली बरली, पण मांजरीपेक्षा बेकार काही माणसं असतात. 50 जणांनी नियोजन केलं सप्त्याचं, एकच म्हणतो पाऊस कसा करते. तर मला सांगायचं काय तुम्हाला, चांगल्या कार्यात आडवं पडणं, भगवान परमात्मा कधीच त्या माणसाला माफ करत नाही. जगाच्या मालकाला मुलगा मागा, पण चांगल्या विचाराचा, त्याच्या हातनं कायम फक्त चांगलं कर्मच घडलं पाहिजे. मग असा लेकरू जन्माला येण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. आई पुण्य ज्यांची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई, ज्यांची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, पूर्व ज्याची असेल पुण्याई. तोची मुखी गाय हरी नाम, तोची मुखी गाय हरी नाम, गाय हरी नाम, तोची मुखी गाय हरी नाम. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवंता घरी भजन पूजन. ऐका, चांगल्या विचाराचं लेकरू जन्माला येण्यासाठी आईवडिलांचं आणि आपल्या कुळाचं देखील पुण्य शिल्लक असावं लागतं. मुलगा पाहिजे कसा? भगवान प्रभू रामचंद्रासारखा. मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा. मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांच्या सारखा. आणि मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. पहा, आणि आत्ताच्या पिढीत जर पाहिलं, आनंद वाटला आल्याच्या नंतर. मला वाटलं काय सवाचे का काय पाटलांचे, खूप सुंदर एवढे बॅनर लावलेले पाहिले, आनंद वाटला आणि गर्व वाटतो. पहा अजून सुद्धा, कारण पाटलाच्या घराशेजारी मी राहिलाय. जास्त लांबचं सांगत नाहीत. मला सांगायचं काय, मुलगा पाहिजे. सध्याच्या काळात पाहिलं, स्वतःच्यासाठी जगणारे भरपूर पाहिले, पण समाजासाठी लढणारा फक्त एकमेव राजा म्हणजे जरांगे पाटील.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जरांगे पाटलाचंच नाव लावलं जातं. मला तुम्हाला एक सांगायचंय, माणसानं लढावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, माणसानं मरावं कसं धर्मवीर छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांकडून शिकावं, आणि माणसानं नेमकं लढावं कसं हे जरांगे पाटलाकडून शिकायचंय. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. आताच्या काळात प्रत्येक बाईला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र यावेत. रामासारखा वाटतो की नाही जन्माला यावा मुलगा? हो राधाबाई येतो, वाटतो का? माझा आवाज येतो ना तुम्हाला? केसरा काकू, हा ऐका, वाटतो की नाही रामासारखा का रावणासारखा या वाटतो? रामासारखा वाटतो ना. मला सांगा, प्रभू रामचंद्र तुमच्या पोटी जन्माला येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. खरंय का नाही? आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. नाशिकच्या भागात माझं कीर्तन होतं, तुम्हाला खरं सांगते दादा. मी म्हटलं ताई चला ना कीर्तनाला. म्हणे दिदी आले असते बरं का, पण माझी आवडती मालिका आहे. म्हटलं कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. खरंय का नाही सांगायचं? हाय का नाही मालिका? हो महिला मंडळ मालिका. म्हाताऱ्या बाया सुद्धा मान हाली त्यात पहा आता. मला सांगायचं काय तुम्हाला, चांगल्या विचाराचं. प्रभू रामचंद्र येतील, पण त्या अगोदर कौशल्य व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी येतील, पण त्या अगोदर राजमाता मासाहेब जिजाऊ तुम्हाला व्हावं लागेल. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज नाही. आज आपण पाहतोय राजांचं प्रत्येक ठिकाणी नाव घेतलं जातं आणि घ्यावंच लागणार आहे. आज आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, आपल्या कपाळावर, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. म्हणून त्याच राजांसाठी म्हटलं जातं, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय जय भवानी, जय जय शिवाजी, तारी तारी जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती, आमचं दैवत छत्रपती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय. सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळे, हात वरती घ्या सगळ्यांनी. चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्याचा संपल, जरा दैन्याचा संपल, आला ला 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 आला गडानो भगवा वादळ आलं, आला ला 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 आला गडानो भगवा वादळ आलं, आला ला 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 आला गडानो भगवा वादळ आलं, आला ला 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 आला गडानो भगवा वादळ आलं. हात वरती घ्या सगळ्यांनी. जातीभेद करत नाही मी, अजिबात नाही. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रत्येक मावळा म्हणायचा, प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचा राजा. जॅकेटला संधी, कशाची मरायची संधी मागायचे. 18 पगड जाती धर्मातले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे. म्हणून 18 पगड जाती 16, सारा समाज मराठा गोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी गेलाय गोळा, एका जागी गेलाय गोळा, जागी गेलाय गोळा. 18 पगड जाती 16, सारा समाज मराठा गोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी गेलाय गोळा. शुभावानी दाखवून शिवया भूमीवरी, प्रथम पहिला शिलय ठेवला जिजाऊ चरणावरी, बाई माझा शुभ राजा. हात वरती घ्या. बसला घोडावरी बाई राजा, बसला घोडावरी शिवराजा, बसला घोडावरी बाई राजा, बसला घोडावरी शिवराजा, बसला घोडावरी बाई राजा, बसला घोडावरी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.
एक काम करू आपण, टाळकरी शांत बसा, यांचा आवाज येऊ द्या एकदा. फक्त टाळ्या वाजित आहेत पण बघू दे ना आवाज किती घे. तुम्ही आवाज जे जे कर तुम्ही म्हणायचा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. तरी काही काही नादी लावते दादा आम्हाला. असं वाटलं पाहिजे लय जोरात म्हणते. रक्त सळसळ केलं पाहिजे माणसाचं. मला सांगायचं काय तुम्हाला, मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगा पाहिजे जरांगे पाटलासारखा. आज आपण पाहतो स्वतःच्या बहिणीसाठी, मुलासाठी, भावासाठी, पत्नीसाठी भांडणारे अनेक पाहिले. बांधावरून भावाचे भांडणं चालतात. 3-3 वर्ष कोर्टातली केस चालते. मला सांगायचं काय, पण आज आपण पाहतोय समाजासाठी लढणारा माणूस आहे. हार नाही म्हणले त्या वाघानं. मी सांगेल तुम्हाला, आमच्या वाणीनं ते कौतुक नाही. आणि माणसं सर्वसामान्य नसतात. पहा, भगवान परमात्माचा काहीतरी अंश म्हणून जन्माला येतात म्हणून कीर्ती. महाराष्ट्रात कोणता तालुका, कोणता जिल्हा, कोणता गाव, लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणताच माणूस नाही की ज्याला जरांगे पाटील माहिती नाही. प्रत्येक ठिकाणी जा आणि पाटलांचं नाव घ्या. सराटी आंतरवाली म्हटलं की पाटलांचं नाव अगोदर येतं. एवढी मोठी क्रांती करायला खूप लागतं. माणसाला श्रीमंत होण्यासाठी पैशाची गरज नाही लागत. फक्त समाजाचा विश्वास प्राप्त करून घेता आला पाहिजे. पहा, एकदा का समाजाचा विश्वास प्राप्त करून घेतला, समाज डोक्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही. पण त्या अगोदर तेवढं झिजावं लागतं, तेवढं करावं लागतंय. आज आपण घरच्यासाठी लढतोय, त्यांच्याकडे पहा, नंतर आपल्या लक्षात येईल. दिवसभर 2-3 वेळा 4 वेळा जेवण करतो आपण, तो माणूस आपल्यासाठी 7-7 दिवस उपाशी राहू शकतो. मला सांगा काय गरज आहे त्यांना? त्यांची पत्नी, त्यांचे मुलगा, त्यांचे लेकरं सगळे त्यांच्या जवळ आहेत. पण आज कमीत कमी वर्ष होत आलंय, आता 1 वर्ष पूर्ण होत आलंय, अजून सुद्धा कीर्तन चालू आहेत. बरं ज्ञानेश्वर दादा, सराटे आंतरवालीमध्ये अजूनही कीर्तन चालू आहेत. महाराष्ट्रातले कोणते कीर्तनकार नाही राहिले की त्यांनी तिथं आता काय म्हणते हुडकून कीर्तनकार आणतात. गावातले कीर्तनकार एखादे राहिलेत का, इकडचे एखादे राहिलेत का, प्रत्येक ठिकाणचे. मला सांगायचं एकच तुम्हाला, मुलगा पाहिजे पण चांगल्या विचाराचा पाहिजे. मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाईंसारखी चांगल्या विचाराचे. आताच्या पोरी पहा तुम्ही, लग्न होऊन जर सासरी गेल्या तर 4 प्रकार पडतात. एक होती सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामी, 4था प्रकार आहे हुंदाडा. तिने फक्त भाकरी करायला बसावा, अख्ख्या गावात कळतं निवडुंगामध्ये कुणाची सून भाकरी करते. थप्पडांग निमकी सुळ्याची का पवाराची का कोणाची. मला सांगायचं काय तुम्हाला, आजीबाई एक विचारते तुम्हाला, पाठीमागच्या आजी सोमनाथ दादांच्या आई आहेत. पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या सांगा ना, भाकरी किती फुगायच्या? चुलीवर केलेल्या भाकरी. आता भाकरी करणाऱ्या फुगत्यात. फुगलेल्या भाकरी पाहायला भेटणं सध्याच्या काळात. मला सांगायचं एकच, मुलगी असावी पण चांगल्या विचाराची, संत जनाबाई सारखी पाहिजे. ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं सुद्धा बाईचं रूप धारण केलं. ये ग विठाबाई आणि माझी पंढरीची आई. जातं कळतं ना तुम्हाला? संत जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं आणि जात्यावरती संत जनाबाई म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाव कौतुके तू, ओव्या गाव कौतुके तू. जर नाही म्हटलं तर एकमेकीच्या शेजारणीची शपथ आहे तुम्हाला. ओव्या गाव कौतुके तू. सगळे शांत बसा तुम्ही. ओव्या गाव कौतुके तू. एक आजी म्हणते, अगं मन मरण मी शपथ घातल्या भी वाटत तुम्हाला. जात्यावरची गाणी कळतात ना, पण जातं कळतं का? जातं आता जातं नाही राहिलं. तुम्हाला सांगते, पहिल्या काळात जाते होते. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना बाबा. नवरा उठा म्हणून बाईकडून चालू केलं पहाटे 5 वाजता. पहाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगन उठ गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. पहिल्या काळातलं गाणं तुम्हाला म्हणून दाखवते. माझी आजी म्हणायची, पंढरा गा पुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. चाल बी अशीच होती ना, कळतं ना गाणं? हा, तेच म्हणून दाखवते जे मी आजीचं ऐकलं तेच तुम्हाला सांगायचंय. ज्ञानेश्वर दादा एकदा असंच गाणं म्हटलं कीर्तनात, जातेवरच.
12वीची मुलगी मला म्हणताय तेवढं ते गाणं द्यान लिहून. कीर्तन संपलं, मी दिलं लिहून, पण तिला सहज विचारलं, म्हटलं ते गाणं घेतलंय पण चाल माहिती केलं. म्हटलं दीदी याला चाल कोणती लावती? म्हणे ताई याला चाल बाबूरावची चालन का. मला सांगायचंय काय, जात्यावरच्या गाण्याला विशिष्ट प्रकारची चाल असते. संत जनाबाई म्हणतात, जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे. माय बापा काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही गुणे, विठ्ठला काही नाही गुणे. माय बापा काही नाही गुणे, विठ्ठला काही नाही गुणे. विश्वाचे तू फिरविशी जाते पीठ काढसी, दैवाचे पीठ काढसी, दैवाचे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे. माया बापा काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही गुणे. जगाचा मालक जो विश्वाचा जातो फिरतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण देऊ लागण्यासाठी मला सांगायचं एकच, मुलगी पाहिजे पण चांगल्या विचाराची पाहिजे. जगाच्या मालकाकडे मागावं पण काय मागावं, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडू नये दी. भगवान व्यसन संसाराचा का नको. संसारामध्ये प्रत्येक जणांनी किती सुख शोधण्याचा प्रयत्न करा, भेटतं का हो सुख. संसारात सुख, संसारात सुख, सुळे संसारात सुख, मिसाळ संसारात सुख सोडायचा, भांडणं करता बांधावरून. मला सांगायचं काय, सुखही नाही पण तो सोडा वाटत. मला सांगा, एक उदाहरण सांगायचं तुम्हाला. ज्या वेळेला माणसाचं लग्न होतं, लग्न होत नाही तोपर्यंत 2 पाय राहतात. एकदा का लग्न झालं मग किती पाय होतात? 4. 4 पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा तुम्ही. आता बरोबर तशासारखंच ओझवायचा प्रयत्न करतो आपण. परत पहिली संतान झाली, किती पाय झाले? किती पाय झाले मोजा? 6. 6 पायाचं काय असतं? संत वर्णन करतात पहा. रुनु झुनु रे भ्रमरा भ्रमरा, सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. जो भ्रमर आहे, भ्रमर भुंगा, लहान लहान लेकरं पावसाळ्याच्या दिवसात पहा निळ्या रंगाच्या झाडावरती जो भुंगा बसतो ना त्याच्या पायाला दोरा बांधून ओढण्याचा खेळ खेळतात, तो भ्रमर. परत दुसरी संतान झाली, किती पाय झाले? 8. 8 पायाचं काय असतं? हा महत्वाचा मुद्दा आहे का. काय असतं 8 पायाचं सांगते तुम्हाला. नवरात्र उत्सव येण्याच्या अगोदर घर स्वच्छ करताना महिला मंडळ घरामध्ये एका कोपऱ्यात जाळा तयार करतो, त्याला काय म्हणतात? कोळी. काही ठिकाणी त्याला कातीन म्हणतात पहा, काही ठिकाणी कोळी. जो कोळी असतो ना महाराज, एवढं सुंदर घर तयार करतो, चांगल्या इंजिनियरला जमणार नाही. पण कदाचित त्या घरातनं बाहेर निघण्यासाठी स्वतःलाच रस्ता ठेवत नाही, आतमध्ये जीव घुटमळून मरावं लागतं त्याला. माणसाचं तसंच आहे, आयुष्यभर हे माझं ते माझं ते माझं, पण शेवटच्या श्वासाला एकदा का हात पाय कामातून गेले मग सावध होतं का. तरुण वयात जर भजन केलं असतं, परमार्थ केला असतं तर आता ही वेळ माझ्यावरती आली नसती. मला सांगायचं एकच, भगवान परमात्माकडे मागावं, पण देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी मनच का लागू नये, मन हे चंचल चपळ, जाता येता महिला मंडळ बऱ्याच असतील. बाई घर ये कुलूप लावलं, पण काय सांगावं तुम्हाला. एक म्हातारी अशी करायची कीर्तनात. म्हटलं आजी काय करता? म्हणे ताई कुलूप लावलंय पण कुलूपाला झटकाच नाही मारून पाहिला. कीर्तनात झटका मारून पाहिजे बसल्या बसल्या.
मला सांगायचे एकच, मन चंचल आहे, नको त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. जगाच्या मालकाकडे मागावं, पण काय मागावं? संत नामदेव महाराज सुंदर असा अभंग आहे पहा. नामदेव महाराज सांगतात, देवाकडे मागावं मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसक्रे. देवा कोणत्या जन्माला घाल, माणूस कर पण तुझी भक्ती करण्यासाठी. श्वान करीसी तरी उचिष्टाची निमिषे परी तुझे द्वारे वसे ऐसे करे. देवा कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्यासाठी. विनंती करायची भगवान परमात्माला, वृक्ष करीसी तरी तुळशीची निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करे. देवा झाड बनव पण जी वारकऱ्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना, ती झाड आम्हाला कर. विनंती करायची भगवान परमात्माला, उदक करीसी तरी सडियाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करे. देवा पाणी बनव पण जे पाणी तुझ्या द्वारात सडा म्हणून टाकलं जातं ना, ते पाणी आम्हाला कर. विनंती करायची पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करे. देवा दगड बनव पण जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो ना, तो दगड आम्हाला बनव. विनंती करायचे नामा म्हणे विठोल कीर्तनाची निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवान परमात्माकडे मागावं, पण काय मागावं? जगाच्या मालकाकडे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मग भगवान तुमचा विसर जीवनात नाही पडला तर गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. देवाची सर्व जोडी माझी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माकडे मागणं मागतायत. देवा तुझा विसर नाही पडला तर गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. भगवान तुमचं गुणगान आवडीनं करेल. मला तुम्हाला विचारायचं आहे, भगवान परमात्माचं नामचिंतन करावं मग आवडीनं करावं की सवडीनं करावं? परमार्थ करावा आवडीनं का सवडीनं? आपला कसा आहे? माझी शपथ घेऊन सांगा कसा करतो आपण? बरेच जण खरं बोलतात, बरेच जण खोटं बोलतात. आवडीनं म्हणतात पण तरी आपला कॉन्फिडन्स नाही तेवढा, विश्वास नाही तेवढा आपल्यावरती. आवडीनं खरं की नाही? मला सांगायचं काय, म्हणता आवडीनं पण मोठ्यानं म्हणता का तुम्ही? का वाटत नाही ना आपण आवडीनं करतो की नाही? वाटलं तर आले कीर्तनाला, जर खरं तुम्हाला ताप आला असं आलेच तुम्ही. मला सांगायचं काय तुम्हाला, भगवान परमात्माचं नामचिंतन करावं, परमार्थ करावं पण आवडीने व्हावे. हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नामचिंतन करायचं. लोक म्हणतात ताई आमचा फायदा काय? फायदेशिवाय कोणतं काम आपण करत नाही. फायदा आहे ना कोणता? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. किंवा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटीतील. आता बऱ्याच जणी म्हणतील ताई भजनच करायचं ना करू म्हातारपणी. बसल्यात कीर्तनात माहिती, कीर्तन संपलं देव उठू देईल का जाग्यावरचा? त्याच्या मनात आलं तर का क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. राम राम स्मरा आधी का नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान किंवा शरीराची होय माती, शरीराची होय माती.
आणि त्याच्या पुढे सांगतात 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है आया तू अकेला जग में आया तू अकेला जग में आया तू अकेला जग में जाए भी अकेला है 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है आया तू अकेला जग में आणि जाय भई अकेला. मग नामचिंतन करावं का वाटत असेल देवानं प्रत्येक इच्छा तुमचं मागणं पूर्ण करेल. पण घे शितेवा देशी आईसा घे शितेवा देशी आईसा असं शिव उदार देव देतो पण अगोदर घेतो. मग देवाला आवडतं काय नामचिंतन केलेलं म्हणून देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार हो आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिस नामाचा उच्चार रात्र दिस तुळसी माळ गळा गोपी चंद्रा तुळसी माळ गळा गोपी चंद्रा तुळसी माळ वा वा जोरात टाळी वाजवा एकदा. नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. भगवान परमात्माला आवडते आवडे देवासी तू ऐका प्रकार. देवाचं भजन केलेलं देवाला आवडतंय. भक्तांना नामचिंतन आवड पाहिली तर वेगळी प्रत्येकाची. जीवाची आवड संताची आवड आणि भगवंताची आवड. आता महिला मंडळ तुम्हाला आवडतं काय साडी आणि सोनं. 55 वर्षाची म्हातारी मालकाला रोज म्हणायची पप्याचा बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्यासोबत मला कधीच नाही केला फुटका असं ती मालकाला म्हणी. काय म्हणी मला नाही केला फुटका. मालकाला रागच आला दुकानात गेला आणि 100 रुपयात 1 किलो सोनं. काय म्हणतात तिकडे त्याला आणलं होतं काय बाबा तुम्ही बँटेक्स माहिती ना ते सोनं. तुम्हाला सांगते ही नेमके बचत गटाच्या अध्यक्ष 4-5 जणी होत्या बाकीच्या सगळ्या तिच्या मैत्रिणी चांगल्या घरच्या होत्या. कोणाकडे 2 तोळे ओरिजिनल सोनं कोणाकडे 4 तोळे कोणाकडे 6 तोळे कोणाकडे 10 तोळे. यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न 5 जणींनी गाडी केली गाडी करून लग्नाला गेल्या. लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसतं यांच्या सोन्यावर. लग्न लागलं नुसतं ड्रायव्हर गाडीत आणि जेव्हा निघाल्या गावाकडे अशी आड रानात यांची गाडी अडवली. चोरांनी चाकू दाखवला. 4-5 जण होते उतरा खाली सगळ्या खाली उतरल्या. आता ज्या मोठ्याल्या घरच्या होत्या ते म्हणे आपला जीव महत्वाचा कशाला या चोराच्या नादाला लागायचे परत भेटल पण जीव भेटल का परत. काढून दिलं सोनं 2 तोळे 4 तोळे 6 तोळे 10 तोळे. पण हिचं खोटा असून देईना काढून खोटा असून देईना म्हणून चोरांनी अशी हाणली. माराच्या भेन दिलं काढून. बरं काढून दिल्यावर ग बसाव की नाही. चोर निघाले परत म्हणते जा घेऊन जा 100 रुपयात सगळं आणलंय. चोर म्हणे बाई म्हणून दिवस फुकट गेला आणि खुशाला सांगते 100 रुपयात सगळं आणलंय. परत हाणली अशी हाणली की तोंड सुजलं तिचं. तोंड सुजुस्तवर मार खाल्ला मग ग बसाव की नाही. पण बाईचं तोंड गपच बसना तर चोरानं परत म्हणती मारून मारलं पप्याच्या बापापेक्षा कमीच मारलं. मला सांगायचं काय तुम्हाला आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड संताची आवड आणि भगवंताची. संताला आवडतंय काय माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी गुडी पुरा नेन गुडी पांडुरंगी मन रंगाले पांडुरंगी मन रंगाले
माझ्या जीवेची आवडी, पंढरपुरा नेन गुडीन भगवंताची आवड. अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. मग नामचिंतन करण्यासाठी अगोदर काय करावं लागेल? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवांचा एकदा का माळ घातली होय होय वार करी, होय होय वार करी. पाहे पाहे रे पंढरी. पंढरपूरला जाय. किती जण गेलते बरं पंढरपूरला? बोट वर करा ज्यांनी आजपर्यंत एकदा तरी पंढरपूर पाहिले. फक्त बोट वर करा. खोटा जर केला तर एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ आहे तुम्हाला. वाह क्या बात आहे. जोरात टाळी वाजवा तुम्ही गेले तुमच्यासाठी एकदा. आनंद वाटला तुम्हाला पाहून. आणि ज्यांनी नाही गेले का त्यांनी कीर्तन संपलं माझ्या गाडीत बसा. आणि मी जाणार आहे पंढरपूरला. मग आणते तुम्हाला दाखवून. मला सांगायचं काय नाही तुम्हाला. काशी रामेश्वरम द्वारिका मथुरा बालाजी कुठं जाणं झालं एकदा तरी पंढरपूरची वारी का? पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाही उभा भेटेची आवडी. जगाचा मालक आपली वाट पाहतो. कृपाळू तातळी उता वेळ. पण त्यानं वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागेल. वारकरी मात्र व्हावं लागेल. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या मुखामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन. पण वारकरी झाल्याच्या नंतर एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. आणि का करावी? सर्व वारकऱ्यांना एक सुंदर असं भजन आहे. फक्त लक्ष देऊ नये का? चला हो चला पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जय हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. भिवरे स्नान करुनिया, भिवरे स्नान करुनिया, संत पदा धुळा शिरीला, संत पदा धुळा शिरीला, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीव लगा पाहू. चला हो चला पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. एकदा तरी पंढरपूरची वारी मात्र करावी लागेल. कारण जो वारकरी आहे कट्टर वारकरी, हाडाचा वारकरी ज्याला म्हणतो ना आपण, एकदा का वारकरी पंढरपूरला निघाले ना आषाढी वारीला, दरवर्षी दुसऱ्या वर्षी कोणतंही काम निघू द्या, किती महत्वाचं असू द्या, बांधल्यानं सुद्धा तो वारकरी घरी राहू शकत नाही. पण एकदा जाऊन पाहतो सोहळा. अशा माणसाला चालता येत नाही. आयुष्यभर लेकरासाठी प्रपंचासाठी जीवन जगत आले, तर लेकरासाठी किती प्रॉपर्टी कमवून ठेवली आहे. आणि म्हातारं वय झाल्याच्या नंतर लक्षात आलं की पंढरपूरला जायचंय. अशा असणारे कित्येक अगदी वय झालेलं म्हाताऱ्या सुद्धा, चांगल्या माणसाला सुद्धा चालता येणार नाही असं चालता येत्या. तरुण लेकराला चालता येणार नाही, तरुण पोरं सुद्धा नाचणार नाही. एवढे सुंदर पाऊल खेळतात म्हातारी माणसं. कारण तो वेगळा आनंद असतो पहा. एकदा तिथे गेल्याच्या नंतर माणसाला वाटतं की खरंच आपण देवाच्या भेटीसाठी आलो आहेत. एवढा आपण पाहतो. देवाचं भजन करण्याचा फायदा मी सांगेल.
कधीच केसाला धक्का लागत नाही आपल्या. फक्त भजन करा तेवढ्या अंतःकरणातून. माऊली ज्ञानोबाराई विश्वास बसेल असं प्रमाण देतात. नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा आणि त्याला प्रमाण. तुम्हाला जर उदाहरण पाहिलं तुम्ही, ती म्हणजे वारी असेल. वारीमध्ये लाखो वधीनं लोक, कोट्यावधीनं लोक आज प्रत्येक जण चालतात. एका दिंडीत कमीत कमी 1000, 1500, 2000 लोक आहेत. अशा कित्येक दिंड्यात. पण मला सांगा, आजपर्यंत कधी तुम्ही ऐकलंय का एखादा वारकरी अडचणीत झोपला, त्याला सर्पदंश झाला, एखादा वारकऱ्याची हत्या झाली, एखाद्या वारकऱ्याची चोरी, असं कधी ऐकलंय तुम्ही? नाही का? जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा आहे ना. एकदा का वारकरी पंढरपूरला निघाले, रोज संध्याकाळच्या वेळेला स्वतः फिरून पाहतो की माझा एखादा भक्त उपवाशी राहिलाय का. फक्त भक्ती तशी करता आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपण तर काय म्हणतो पा, भगवंत माझा आहे, पण कधीतरी भगवंतानं म्हटलं पाहिजे हा भक्त माझा आहे. सुंदर असं भजन आहे पहा. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, वो मेरे प्रियतम, तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा, एक बार प्रभु बस ये कह दो, तू मेरा मैं तेरा, साची प्रीत की रीत निभा दो, वो मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे, वो मेरे प्रियतम. तर भगवान परमात्माचं नामचिंतन फक्त करता आलं पाहिजे. आवडीनं करा, परमार्थ करावा तो आवडीनं करावा, सवडीनं अजिबात नाही. म्हणून आहो सखी साजनी, सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी. आहो सखी साजनी, सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी. माझा पाडसाची माया, माझा पाडसाची माया, भक्तिवंताची ते गाया, भक्तिवंताची ते गाया, भक्तिवंताची ते गाया, भक्तिवंताची ते गाया. आहो सखी साजनी, सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी. जय हो. टाळी वाजवली ती मनातून वाजवली पाहिजे. फुकट व्याजाने दिल्यासारखं कशाला वाजवता. तुम्हाला एक उदाहरण सांगते बाबा. एक म्हातारी अर्धे कीर्तन नुसते आरडायची, नुसते रडायची. मोठे मोठं कीर्तन संपलं. आजीला म्हणलं आजी काऊन रडत होत्या? टाळी नाही वाजवण्याचा परिणाम सांगते तुम्हाला. आजीला म्हणलं आजी काऊन रडत होत्या, काही त्रास आहे का तुम्हाला? नाही म्हणे, काहीच त्रास नाही. म्हटलं लेकीचा? म्हणजे लेकीचा आहे नाही म्हणे, सुनाचा. मग ताई सुनाचा अख्ख्या गावात माझ्यासारखी सुनासारखी सून नाही. म्हटलं मग नातू? ताई अख्ख्या पंचकृषीत माझ्या नातवासारखं नातू आहे. म्हटलं मग काय त्रास आहे? मला काय त्रास देतात का? आजी म्हणे त्याची काय टप्पर आहे मला त्रास द्यायची. म्हटलं मग काय त्रास? आजीनं सांगायला चालू केलं. ताई सांगायसारखंच नाही. म्हटलं झालं काय? ताई खरंच सांगायसारखं नाही. म्हटलं झालं काय? ताई काय सांगू, यायचं नव्हतं कीर्तनाला, जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते. तुमचा आवाज आला, रूपाची चाल चालू झाली. असा आवाज आला ताई, 3 महिन्यापूर्वी माझी गदड्यासारखी 103 किलोची बकरी होती.
म्हटलं मग म्हणे काय सांगू ताई, शेतात निलिंग खाऊन खाऊन अशी फुगून आरडू आरडू मेली. तुमचा आवाज ऐकला की मला माझ्या बकरीची आठवण. तुमची बकरी नाही मेली कोणाची. टाळ्या वाजवायचा फक्त. विठ्ठल मला सांगायचंय नामचिंतन करावं, परमार्थ करावा, पण आवडीनं करावा. किती जरी म्हटलं जीवनात हे माझं आहे ते माझं आहे, स्वतःचं भजन नामचिंतन जिवंत आहे तोपर्यंत. मला सांगा, जिवंत आहोत रामाचं भजन करण्यासाठी. जोपर्यंत आपल्यामध्ये आत्माराम आहे तोपर्यंत आपण भजन करू शकतो. एकदा का आपल्यातला आत्माराम निघून गेला, शेवटी सुद्धा रामनाम सत्य, तेवढंच म्हणावं लागतंय. भगवान परमात्माच्या सत्तेने सर्व जगताची निर्मिती आहे. किती दिवस ठेवायचं त्याच्या हातात आहे. मला सांगा, अहो किती सुद्धा प्रॉपर्टी, किती गाडी बंगले कमवा, फक्त एक माझ्या विचारानं तुम्ही विचार करून पहा. आत्ता आहोत आपण, पण ज्या लेकरासाठी आपण सगळ्या जगतासमोर भांडतो, लोकांना आपण भांडतो, माहिती का सकाळी आपण ते पाहायला राहू की नाही. तरी सुद्धा भांडायचं कशासाठी. लागते फक्त जेवण, अर्धी भाकर, एक भाकर, आणि तेवढ्यासाठी आयुष्यभर आपण जर लोकांचं वैर पण वाईटत्व घेत असतील तर उपयोग नाही अजिबात. आयुष्यामध्ये किती जरी जीव लावण्याचा प्रयत्न केला, नितांत आपल्यावरती प्रेम करणारे एकच नातं, ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीने प्रीती, ते म्हणजे आई वडील. निस्वार्थ मनानं प्रेम करतात. मला सांगा, माहिती नाही लेकरू म्हातारपणी सांभाळली की नाही, पण तरी सुद्धा विश्वास असतो की आमच्या लेकरासाठीच आम्हाला कर. लेकरू चांगला असो किंवा वाईट, पण प्रॉपर्टी लेकरासाठी. असं ऐकलंय कधी लेकरूच वाईट निघालं म्हणून आई वडिलानं शेजाऱ्याच्या लेकराच्या नावावर प्रॉपर्टी गेली? असं ऐकलं कधी? नाही, ऐकायला भेटणार सुद्धा नाही तुम्हाला. पण आयुष्यामध्ये एकदा का आई वडील हे नातं निघून गेलं ना, जीवनामध्ये बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, नाही रे नाही रे, नाही कुणाचे कोणी. जगात भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोण उरत नाही, पण देवाशिवाय आपलं कोण नाही, म्हणून देवासाठी म्हटलं जातं विठ्ठल माझा 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 म्हणाना. महाराज हे सुद्धा नाही ऐकलं त्यांना म्हटलं तेच भजन आहे. भजन म्हणताना सगळेजण डोक्यावर पदर घ्या मावशावे. एकदा भजन झालं की काढून टाका परत. वा, सगळ्यांनी जोरात म्हणा टाळकरी. सगळे शांत बसतील, उभे राहिलेले, फक्त खाली बसलेले भजन सगळ्यांनी करायचं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. तुम्हाला काय ब्राह्मणाकडून पाहिजे? जोरात म्हणा तुम्ही पण. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. असं नाही करणार. एक काम करू आपण, ज्ञानेश्वर दादा अगोदर मावशा घेऊ म्हणताना तुम्ही, नंतर तुम्ही, तोपर्यंत तुम्ही खाकरून खुकरून घशाला धार लावून ठेवा. बघ आवाज कोणाचा जास्त येतो म्हणताना मावशा. हा, सगळ्यांनी पदर घ्या ना, माय घ्या, डोक्यावर घ्या पदर. तरी काही काही नाहीच ऐकत. असो, सगळ्यांनी जोरात भजन करा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा. आता काहीच बोलला का? आता का बसा. शब्द बोलला का तुम्ही? शांत बसा. आता बघू यांचा आवाज किती घेतात तर का बसा. बोलला का काहीच? तुमची लावली का घशाला धार लावली का तुम्ही? जोरात म्हणा. कौर क्षेत्राच्या बाहेरचे हा, सगळ्यांनी जोरात म्हणायचे भजन. नाही म्हटलं ते एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ तुम्हाला. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा वा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गुळाची डेप द्या बरं यांच्याकडे अर्धे म्हणते अर्धे म्हणणार. एकदा महिला मंडळासाठी पुरुष मंडळी जोरात टाळी वाजवा तुम्ही. वा काय भजन केलं मावशा हो तुम्ही, जसे काय आग्या मोळाच्या माशा उठल्या, पण आवाज चांगला आहे तुमचं, भजन केलं. ऐका, स्वतःच सांगत नाही मी, भगवान परमात्मा शिवाय आपलं कोण नाही जगतामध्ये. हे संत सुद्धा सांगतात, देव पहावयासी गेलो तेथे देवची होण्या ठेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, मी देवाचा. जगतामध्ये भगवान परमात्माशिवाय कोण नाही, म्हणून त्या भगवंताचं नामाचं चिंतन. गुण गाईन आवडी हेची माझी, गातो आवडीने. गोड तुझे नाम तूच माझा राम, तूच घनश्याम, तूच माझी आई, तूच माझा बाप. मुखी लगीना जाणतोसी पाप, तूच सखा कृष्ण, तूच सखा कृष्ण, तुझा मी सुदाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. भगवान परमात्माचं नामचिंतन करावं. गुण गायी नावडी ह्याची माझी सर्व जोडी. नामचिंतन केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नलगे मुक्तिधन संपदा, संत संग देई सदा. अखंड पाहिजे ती संतांची संगती. पण जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांची संगतीच का, हरिप्राप्तीशी उपाय धरावे, का येणे साधती साधने, किंवा काय करावे साधने, फळ ओघीची येणे. संतांची संगती का करावी, संतांची संगती केल्याच्या नंतर संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. केव्हा संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. आणि का करावी संतांची संगती, संत विन प्राप्ती नाही. ऐसे वेद देवा, ऐसे वेद देवा, ऐसे वेद देवा, संता विन प्राप्ती नाही. ऐसे वेद देवा, ऐसे वेद देवा, ऐसे वेद देवा. संत विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संत विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. का करावी संतांची संगती, संत तुलसीदासजी सांगतात पहा, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एकदा का संतांची संगती झाली ना आम्हाला जीवनामध्ये, गर्भवासाच्या दुःखामध्येही आम्हाला जन्माला घातलं तरी तो जन्म आम्ही आनंदाने स्वीकारू. अभंगाच्या शेवटचे चरण. तुका मने गर्भवाती, तुका मने गर्भवाती, तुका मने गर्भवाती,
हे ती माझी सर्व दोणी हे ती माझी सर्व दोणी सुखे हा